विक्रम, त्या माणसाची सगळी माहिती मी साक्षीकडे पाठवली, फोटोग्राफ्सही पाठवलेत. आजच्या आज ती आपल्याला सगळी माहिती देईल. तो कुठे राहतो, काय करतो, इथे का आलाय, सगळं काही. आणि साक्षीला जरी त्याची माहिती काढता आली नाही देवयानी तरी सुद्धा काही बिघडत नाही, कारण आमच्या माणसांनी त्याचा ठाव ठिकाणा आम्हाला कळवलाय. हे बघ, आतापर्यंत सगळं सुरळीत चाललंय आणि तसंच असू देत. आपण जर चुकीचं पाऊल उचललं ना तर नताशा सावध होईल. मला इथे राहायचंय पण डॅड राहायलाच देत नाहीये. का? नाव डॅड आय डोंट नो, कारण ते सांगत नाहीयेत. त्यांना फक्त मी या शहरात राहायला नको एवढं मला माहितीये. त्यामुळे आल्यापासून हॉस्टेलवर परत जा मागेच लागले. नताशा बद्दलच्या सगळ्या शंका जर खोट्या ठरल्या ना तर आम्हाला आनंदच आहे, पण जर त्या खऱ्या ठरल्या तर रणवीर राजेंची अवस्था काय होईल? त्यांचा राग मग कोण शांत करेल? आम्हाला वाटतं साईमा, आपण फक्त प्रार्थना करू शकतो. मिशन बद्दलचा विचार करत होते. म्हणजे तू मिशनला त्याचं नक्की केलंस? हो. तू आणि अमोल हेच आमचं सर्वस्व आहे. माणूस कितीही वाईट वागला तरी त्याला आपल्या माणसांबद्दल कधीतरी केव्हा तरी वाटतच ना. जगाच्या पाठीवर कुठेही गेले ना तरी मलाही तुमची सगळ्यांची आठवण येईल. तुझी सुद्धा खूप मोठी. यशस्वी हो. खंडू धने, अरे मेलात काय? जी भाईसाहेब. पाणी द्यायला पण सांगायला पाहिजे तुम्हाला. भाईसाहेब, आम्ही साई मायना दूध देण्यासाठी गेलो होतो. तोंड वर करून बोलतोस आमच्याशी? भाईसाहेब, आम्ही तर चालता इकडून. तुमचा अस्वस्थपणा आम्हाला कळतोय. देवयानीने सांगितलेली माहिती खरी आहे आणि ती जर तशीच असेल तर पुढे काय होईल याची भीती तुम्हाला वाटते. आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. अशा अनेक संकटांवर आम्ही मात केली आहे, अगदी हसत हसत मात केली आहे. इतर संकट आणि या संकटामध्ये फरक आहे रणवीराचे, कारण हे संकट तुमच्या जास्त जवळच आहे. हे डूड, व्हॉट्स अप? काय चाललंय? नथिंग. यू से. चल ना, लेट्स गो हँग आउट समवेअर. हँग आउट? अरे म्हणजे यू, मी, माझी मैत्रीण दिव्या, तिचे काही फ्रेंड्स, आपण सगळे जाऊया. एक नवीन पब उघडलाय, फोक्स नावाचा. हो केतकी, बट यू नो माय मॉम अँड डॅड. ओ कम ऑन डूड, असं काय करतोस? प्रियदर्शनी, देवयानीच्या चौकशीतून नताशाच्या विरुद्ध जर काही निष्पन्न झालं नाही ना तर नताशाला आपण बाळंतपणासाठी इथंच आणून ठेवूया. साईमा, आम्हाला कळतंय आपण हा विचार येणाऱ्या बाळाच्या हिताचा आहे म्हणून केलाय, पण साईमा, नताशा जर या घरात राहायला आली तर आपल्या घरातलं वातावरण अजून बिघडेल असं नाही वाटत का आपल्याला? हा मॉम, आम्ही निघतोय आता. हो, लवकर या. फार उशीर करू नका. काय आहे ना की ह्याच्या बाबांना न सांगता परवानगी दिली म्हणून जरा टेन्शन आलंय. देऊ, तुला ज्या माणसाची माहिती हवी होती तो माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. बराच लांबलचक क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याचा आणि सगळ्यात मोठा फ्रॉड केलाय तो म्हणजे 5 करोडचा. आणि त्याच्या ह्या फ्रॉड मध्ये अजून बरेच साथीदार होते. त्याचा पर्सनल रेकॉर्ड हा आहे की त्याचं नाव अभय आहे आणि तो नताशाचा नवरा आहे. काय? साक्षी, तू नीट खात्री केलीस ना? हो, मी ही माहिती तुला खात्रीपूर्वक सांगू शकते कारण माझ्याकडे त्याचे डिटेल पुरावे आहेत. साक्षी, प्लीज एक काम करशील, हे सगळे डिटेल्स लवकरात लवकर मला पाठव, मग मी बघते काय करायचं ते. ठीक आहे, लवकरच पाठवते मी तुला. ओके, बाय. बाय. नताशा, आता तुझा कोणताही प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. राजे शिर्क्यांची प्रतिष्ठा अशी धुळीला मिळू देणार नाही.